नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आज 15 जून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात होते आहे. अतिशय देखणा आणि सुंदर कार्यक्रम प्रत्येक शाळांच्यामध्ये संपन्न होतोय. खरं तर आपण क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा आणि शिष्यवृत्ती यामध्ये तन मन धन अर्पून काम करत असता आणि त्याचंच प्रत्युत्तर आम्हाला येतं ते जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा पाहताना, जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धा पाहताना. अक्षरशः डोळ्यांचं पारणं फिटेल इतका सुंदर आणि देखणा कार्यक्रम तोही आम्ही पाहतो आणि तोही क्रीडा स्पर्धाही पाहतोय. कार्लाईल असं म्हणतात की प्रत्येक पिढी हे एक राष्ट्र असतं आणि त्याची एक अलिखित राज्यघटना असते. आणि अशा मुलांना घडवण्याचं काम, अशा कर्णधारांना घडवण्याचं काम परमेश्वरानं तुम्हा आम्हाला दिलेलं आहे. खरं तर गतजन्मीचं पुण्याही असेल कदाचित, म्हणून आपण शिक्षकी पेशामध्ये आलो. पण अलीकडच्या काळामध्ये गोरगरिबांचं शिक्षण संपवण्याचा घाट घातलेला आहे असं आपल्याला दिसतं आहे. कारण अध्यापनाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामांचा भडीमार सध्या सुरू आहे. वेगवेगळ्या लिंक, वेगवेगळ्या फोटो डाउनलोड करा, अशा प्रकारचे आदेश तुम्हा आम्हाला येत आहेत आणि आपण ते करत आहोत. खरं तर 21व्या शतकातला भारत घडवायचा असेल, शाहू फुले आंबेडकर यांच्या स्वप्नातला भारत खऱ्या अर्थानं घडवायचा असेल, तर तुम्ही आम्ही या ज्या गोष्टी तुम्हा आम्हाला पटत नाहीत, ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की या मुलांच्या, माझ्या लेकरांच्या शिक्षणाच्या बाबतीत या दूर याचा काही संबंध नाही, त्या गोष्टीचा लिंक भरणं, त्या डाउनलोड करणं, अपलोड करणं, या सगळ्या गोष्टी थांबवा. कारण माझ्या शिक्षक बंधूंनो, मोबाईल तुमचा आहे, नेट तुमचं आहे आणि म्हणून आणि संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती असो किंवा इतर कोणत्याही संघटना असो, आपल्या सदैव सोबत आहेत. आणि म्हणून आपल्याला विनंती आहे, कारण वातावरण कसं केलं निर्माण जाते बघा. दरवर्षी जून महिन्यामध्येच गोरगरिबांच्या ह्या मराठी शाळा खराब आहेत या प्रकारचं सतोवाच्य करायला सुरुवात करतात. आणि त्यांनी परवा तर असं वाक्य केलं की माझ्या मतदारसंघातले सगळे शिक्षक माझ्या विरोधात असताना निवडून आले. याच्या पाठीमागं ज्यावेळी आम्ही बघितलं त्यावेळी असं आमच्या लक्षात आलं की यांचा विकास निधी हा महाराष्ट्रातल्या टॉप आमदारांच्या मध्ये आहे. आणि मग हे बंब गेली 4-5 वर्ष शिक्षकांच्या विरोधात ओरडतायत, हे सरकारला माहीत नाही का? म्हणजे एखाद्या फुलपाखरानं सुद्धा जर सरकारच्या विरोधामध्ये पंख फडकवले तर ते सुद्धा महाराष्ट्र सरकारला समजतं. आणि गेली 4-5 वर्ष झालं शिक्षकांची बदनामी आणि बदनामी करण्याचं काम, म्हणजे ज्यांना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेवो महेश्वरा असं म्हटलं, त्या शिक्षकांना बदनाम करण्याचं षडयंत्र बमसाहेब करतायत. पण तिकडं मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा केला जातोय. जपानमध्ये व्हायचा वापर केला जातो. एखादा अपघात झाला तर का झाला? व्हाय, तर रस्त्यामध्ये खड्डा होता. मग व्हाय, रस्त्यामध्ये खड्डा का होता? तर तिथं खडी आणि डांबर चुकीचं वापरलं गेलं, कमी प्रमाणात. मग व्हाय का वापरलं गेलं ते असं? तर त्या ठेकेदारानं भ्रष्टाचार केला. मग व्हाय, मग याला काय करावं लागेल, याच्यात काय उपाययोजना करावं लागेल? तर कायद्यात बदल करावा लागेल. तशा प्रकारे जे जपान करते, तशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये, या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. यासाठी व्हायचा कधी उपयोग केला जाणार आहे की नाही, हे का असं घडतंय, याच्यासाठी जोपर्यंत शिक्षण तज्ज्ञ बोलणार नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थानं शाहू फुले आंबेडकरांच्या स्वप्नातला महाराष्ट्र, स्वप्नातला भारत कधी घडणार नाही. आणि नुसतीच स्वप्न आपण महागुरूची पाहू, मात्र ॲक्च्युली गोरगरिबांची जर लेकरांचं शिक्षण झालंच नाही तर आपण कधी विश्वगुरू, महागुरू बनणार नाही. आणि म्हणून त्याचं जे काही मूळ आहे प्राथमिक शिक्षण, याकडं जोपर्यंत शिक्षण तज्ज्ञ आणि इथले राजकीय व्यक्ती आहेत हे पाहणार नाहीत तोपर्यंत बदल होणार नाही. आणि म्हणून माझ्या शिक्षक बंधूंनो, हे गोरगरिबांचं जे शिक्षण आहे हे संपवण्याचा आणि संपवण्याचाच घाट आहे. आणि म्हणून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं आपल्याला आवाहन करण्यात येत आहे की जे तुमच्या मनाला पटत नाही, जे तुमच्या बुद्धीला पटत नाही, ते अशैक्षणिक काम अजिबात करू नका. आणि ते कुठल्याही परिस्थितीत अपलोड करणं, त्या लिंक भरणं, हे सगळं बंद करा. जसं तुम्ही आमच्या पाठीशी आहे म्हणून आम्ही बोलतोय, तसं तुमच्या पाठीशी, तुमच्यासोबत नेहमी आम्ही सर्वजण असणार आहोत. गोरगरिबांचं शिक्षण वाचवूया आणि ह्या गोरगरिबांच्या शाळा आपण वाचवण्यासाठी पुढच्या वर्षभरामध्ये जे आपल्याला अशैक्षणिक वाटेल, जे आपल्याला वाटते की नाही ही लिंक भरणार नाही मी, जे ही मी नाही अपलोड करणार, ते आपण थांबूयात.
एवढी या निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो. अतिशय देखणा आणि सुंदर सोहळा आज आपल्या प्रत्येकाच्या शाळांमध्ये संपन्न होणार आहे, याबद्दल खात्री आणि विश्वास आहे. पुढील काळामध्ये सुद्धा अशी जी आपल्या लेकरांसाठी उपयुक्त आहेत ती शैक्षणिक कार्य आपण करत राहूया आणि ही लेकरं हे उद्याचा भारत घडवण्यासाठी आपण प्रयत्न करूयात, एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या 15 जूनच्या नवागतांच्या स्वागताच्या सोहळ्याच्या निमित्तानं आणि नवीन शैक्षणिक वर्षाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.